अरे बोल ना विनू, हा गोफ तुझ्या जवळ कसा आला? हो, तुझ्याकडे कसा आला? नाही की तू पण भाऊजींसारखा जुगार खेळायला शिकलास? नाही हा हा गोफ मला ओसरीत झोपाळ्याखाली मिळाला. कदाचित शंभू खेळत असताना पडला असेल. हे घेत आहे. बोला आता, बोला यावर तुमचं काय म्हणणं आहे? बोला. यमुना ताई, माणिक, अरे बोला यावर तुमचं काय म्हणणं आहे? आता बोला. सावकार, अहो कोणावर विश्वास ठेवताय तुम्ही? यांच्यावर? सखूच्या मर्जीतले गुलाम आहेत हे, गुलाम. तिच्यासाठी काहीही करतील. सखूने चुपचाप तिच्या माहेरच्या वैद्यांकडे नेऊन देण्यासाठी हा गोफ तिच्या लाडक्या विनू भाऊजींकडे दिला असणार. आणि अचानक भाजी पलटली. म्हणून हा गोफ इथेच ओसरीत सापडला असं म्हणत विनू भाऊजी वहिनींची चोरी लपवतायत. हो ना? बरोबर बोलतेय ना मी? अगं बोल ना. बोलतेस खरं की मगाशी अर्धवट राहिलेलं काम आता पूर्ण करू? माणिक ताई, सावकार. अगं माणूस आहेस की जनावर तू? समोर गोप दडदडी दिसत असताना तिच्या पदराला हात घालतीयस तू? हा, म्हणजे चोरी शोधणं नव्हे तर तिला लज्जित करणं तुम्हा दोघींचा हेतू होता ना? नाही, हेच तू सिद्ध केलंय आता. रमाई, गोफ मिळाला ना? मग आता तू म्हणतेस तसा चोरी हा विषय संपला. आता या दोघींकडे मी बघतो. माणिक आणि यमुनाताई, आत्ताच्या आत्ता सखूची क्षमा मागायची. काय बोललो? आत्ताच्या आत्ता सखूची क्षमा मागायची. अरे मी काय म्हणते दिगू, जाऊ दे ना आता. असं कसा जाऊ दे रमाई? गोप समोर असून ही तिच्या अंगावर गेलीच ना. तिने नाही सोडलं, मग मला का सोडायला सांगतेस? रमाई, आता तू मध्ये बोलायचं नाही. या दोघींचे खरे चेहरे आता समोर आले. आपल्या सारख्याच एका शालीनबाईची लाज उघडी करायला चालल्या होत्या ना या. यांना शिक्षा तर व्हायलाच हवी.
म्हणजे पुन्हा असं वागणार नाही तिला.